समाज आणि मुले. आजची मुले उद्याचे भविष्य आहेत. पण मित्रांनो, आपण लहान असताना आजच्या समाजात कोणते बदल घडून आणू शकतो? मागील प्रकरणात आपण शिकलो की जर आपण आपल्या पालकांचे ऐकले आणि आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर केला तर आपण इतरांसाठी चांगले उदाहरण ठेवू शकू. आजकालच्या प्रचलित सामाजिक दुष्प्रवृत्ती जसे की दारू आणि ड्रग्ज त्यांच्या हानिकारक परिणामांची जाणीव मुलांना झाली तर काही प्रमाणात नियंत्रित करता येतील. जर आपण या सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध समाजात आवाज उठवला तर त्याचा आपल्या समाजात मोठा बदल आणि परिणाम होईल. आज मुलांकडून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, ज्यामुळे पालक आणि शिक्षकांमधील सामाजिक संवाद कमी झाला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी लोक माहितीसाठी गुगलवर अवलंबून आहेत. तथापि आपल्या पालकांना आणि वृद्धांना या गोष्टींबद्दल अधिक ज्ञान आणि अनुभव आहे. आपण त्यांच्याकडून सल्ला घेतला पाहिजे आणि तो इतरांना दिला पाहिजे. शिवाय प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये सहज उपलब्ध असलेले मसालेदार चिप्स आणि रंगीबेरंगी स्नॅक्स आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत. अशा अन्नपदार्थांचे नियमित सेवन केल्याने अनेक मुलांना कर्करोग आणि अल्सरची लागण होते. खूप जास्त थंड पेय पिल्यानेही मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचते. महिने अन्न ताजे ठेवण्यासाठी त्यात अनेक रसायने मिसळली जातात. जेव्हा ही हानिकारक रसायने आपल्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा ते रोग आणतात. या उलट घरी शिजवलेले अन्न आपल्या शरीरात आरोग्य, दीर्घायुष्य आणि ऊर्जा आणते. आपले स्वप्न असे असू द्या: निरोगी मुले, निरोगी कुटुंबे, निरोगी समुदाय. स्वच्छ मुले, स्वच्छ कुटुंबे, स्वच्छ समुदाय, स्वच्छ देश. देव तुम्हाला आशीर्वादित करो.